नमस्कार. विचार तरंगच्या या भागामध्ये आपलं ठरल्याप्रमाणे वाचनातून प्रेरणा घेऊन आपलं आयुष्य समृद्ध करणाऱ्या व्यक्तिमत्वांच्या मुलाखती घेण्याचं नियोजन होतं. आणि आज सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे या मुलाखतीच्या सदराचं सुरुवात माझे वडील श्री आनंद आवटे, आम्ही त्यांना प्रेमानं तात्या म्हणतो, तात्यांचंच जीवन हे वाचनानं समृद्ध झालेलं आहे. आणि आम्हाला लहानपणापासून चांदोबाची पुस्तकं आणून देण्यापासून सर्व कथा कादंबऱ्या आम्हाला घरामध्येच मिळाल्या. आणि ज्या वेळेला आम्ही लहान होतो तेव्हापासून वि स खांडेकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, रणजित देसाई असतील, ही नावं आमच्या कानावरती पडली. आज वयाच्या 83-84व्या वर्षी सुद्धा ते अखंडपणे वाचत असतात. मग वेगवेगळे दिवाळी अंक असतील, कथा असतील, कादंबऱ्या असतील, पेपर असेल, त्यातले लेख असतील, त्यांचा वाचनाचा दिनक्रम कधीही तुटत नाही. कोणतंही संकट आलं, आनंद झाला तरी सुद्धा वाचन हेच त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आणि आज त्या वाचनाच्या बळावरच त्यांनी 11 माणसाचं एकत्र कुटुंब अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालवलेलं आहे. आणि अत्यंत खेळीमेळीत हे कुटुंब चालण्यामागचं कारण म्हणजे त्यांचा सगळ्यांना समजून घेण्याचा स्वभाव. आणि त्या स्वभावाच्या बळावरच त्यांनी प्रत्येक संकटावर मात केलेले आहे. आम्ही सगळे त्याचे साक्षीदार आहोत. आणि म्हणूनच आज त्यांची मुलाखत घेऊन आपण विचार तरंग या मुलाखतीच्या भागाचा शुभारंभ करीत आहोत. तर मी पहिल्यांदाच माझी पत्नी कोमल हिला विनंती करतो की तिने आपला पहिला प्रश्न विचारावा. तात्या, तुम्हाला वाचनाची आवड केव्हापासून लागली? काय, शाळेत असल्यापासूनच चांदोबा मासिक घरी चालू होतं. चांदोबा मी वाचतच होतो. आणि परत मी ITI ला गेलो. आणि ITI ला गेल्यानंतर काय झालं की सांगलीला ITI ला होतो. पिक्चर बघायची बी आवड लागली. आणि त्यातच मला मित्र बाळासाहेब झांबरे म्हणून सांगलीचा भेटला. आणि त्यानं पिक्चर बघितलेलं मी सांगायला लागल्यानंतर मला पुस्तकच आणून द्यायला लागला. ती वीर धवल, अमृतवेल अशी बरीच पुस्तकं त्यानं मला वाचायला दिली. आणि ती वाचायची मला आवड लागली. मग हे ITI मध्ये हे झालं. परत मी कर्लोस्करवाडीत कामाला लागलो. कामाला लागल्यानंतर त्याची एक 10-15 मिनिटाची सुट्टी असते. सुट्टी नसती पण एकत्र बसायची पद्धत आहे. त्यावेळेला कोण काय केलं सांगायचं. मी काहीच केलेलं नसायचं. काय सांगायचं म्हणून मी एखादी पिक्चरची स्टोरी सांगायचं, नाहीतर पुस्तक वाचलेलं सांगायचं. ती लोकांना ऐकायची आवड लागली. त्यामुळे मला ते बी लोकांनी पुस्तकं आणून दिली. आणि ते बी मी वाचून रोजच्या रोज त्यासनी सांगायला लागलो. ह्यातनंच मला वाचनाची आवड लागली. हे सांगणं असं क्रमशः होतं का एका वेळेला सगळं पुस्तक संपायचं? नाही. एक पुस्तक महिनाभर चालायचं. रोज 10 मिनिटं 5 मिनिटं सांगायचं म्हटल्यावर संपणार कसं असं सांगत होतो. त्या कामगारांना उद्याची ओढ लागायची. सुट्टी झाल्यानंतर आम्ही 4-5 जण संघ यायचंय. त्यासनी मी सांगायला सुरुवात केली. तर कारखान्यात सांगायचं. सुट्टी झाल्यावर घरापासून 15-20 मिनिटं अर्धा तास जायचा. त्यात बी ती मी सांगत बसायचं. आणि ती मला लोक थांबवून घ्यायची की बाबा सांग, अजून सांग पुढे. चावडीपाशी येऊन आम्ही थांबणार आणि तिथं 2 मिनिटं सांगायची गोष्ट ना आपापल्या घरला जाणार. बरं, घरी आल्यानंतर बी मी उद्या काय सांगायचं म्हणून पुस्तक वाचायचं अगोदर आणि मग झोपायचं. तर तात्या, तुम्ही आयुष्यभर एवढी पुस्तक वाचली, मग त्यातलं तुमचं एखादं आवडतं पुस्तक सांगू शकाल? वीर धवल आहे, ययाती आहे, अमृतवेल आहे, अण्णाभाऊ साठेचं फकीर आहे. आणि बरीच पुस्तकं म्हणजे आता एवढे म्हणजे असं पक्का असा लेखक आवडता असं काय नाही, येईल ते वाचायचं. आणि चांगलीच पुस्तक मला सगळी निवडून द्यायची. त्यामुळे मला निवडायचा काही प्रश्नच यायचा नाही. चांगलं वाटेल तीच पुस्तक मला वाचायला देणार माणसं. आणि ते मी वाचून त्यासनी सांगायचं. त्यामुळं माझा प्रश्नच नव्हता माझ्या आवडीचं काही नाही काय असं. यातनच सुरुवात झाली माझी सांगायला. तात्या, आज तुमचं वय 83 असेल. मग तुम्ही आतापर्यंत इतकी पुस्तकं वाचली, नंतर बघल तेव्हा तुम्ही पेपर वगैरे वाचत असता. मग तुम्हाला असं कधी वाटत नाही की बस झालं तर वाचन, आपण इतके वर्ष वाचत चाललोय, आता जरा झोपावं, निवांत बसावं, टीव्ही वगैरे बघावं? मी तर कधी बघितलंच नाही तुम्ही टीव्ही वगैरे बघत बसलेला. न्यूज
इकडं तिकडं पेपरच. काय आहे, वाचनामुळं माणसाच्या वागण्यात फरक पडतो. आता काल परवाच मी वाचले, एकत्र कुटुंबाचा फायदा काय आहे. एखादं संकट जर आलं तर ते सगळ्या कुटुंबावरती संकट येतं आणि ती सगळं कुटुंब ऍडजस्ट करायला बघतं क्या बात आहे. आणि त्यामुळे ते एकट्याच दुःख राहत नाही, संकट राहत नाही. पण हे जर एकत्र कुटुंबात नाही आणि आपण सौते राहिलो, नवरा बायको दोघच, आलं संकट दोघांनीच काय करायचं, आणि ते सोडवताच येत नाही. त्यामुळं नर्वसपणा जास्त येतो. तरी ही एकत्र कुटुंबात नर्वसपणाची गोष्टच राहत नाही. संकट आलं तरी त्याला सगळे 9-10 जण तयार असतात, वाटून घेतात, मार्ग सांगतात, काहीतरी मदत करतात आणि ती संकट निघून जातं. म्हणून एकत्र कुटुंब हे महत्वाचं. आणि त्यात आता माझी नातवंडच सगळे आता माझ्या बरोबर आहे. तात्या, तुमचं बालपण असेल, नंतर कॉलेज जीवन, नंतर काम, ह्या सर्व ठिकाणी तुम्ही वाचनाची आवड तुमची जपली. पण नंतर प्रपंच सुरू झाल्यानंतर बाकीच्या जबाबदाऱ्या आल्या, नंतर तुमचं आजारपण, आजीचं आजारपण, आणि आम्ही सर्वांनी पाहिले, या सर्वांमध्ये कशी तुम्ही तुमची वाचनाची आवड जपून ठेवली? काय आत्ताच मी सांगितलं की मार्ग काहीतरी निघतो. किर्लोस्करवाडीत मी कामाला असताना आम्ही काम बंद केलं. कंपनी दिपवाळी ऍडव्हान्स देना म्हणून 200 रुपये ऍडव्हान्स दिपवाळी द्यायची कंपनी, आणि त्याच्यासाठी आम्ही काम बंद ठेवलं. बंद ठेवल्यानंतर आमचे करणी साहेब होते, आले आणि म्हणले सगळेजण या येते. म्हणले 10-20 जणाला एकत्रित बोलवलं. म्हणजे माझवायचं ऐका, आता काम बंद ठेवलं तुम्ही, तुम्हाला इन्सेंटिव्हचं काम होणार का? नाही होणार. पगार मिळेल पण इन्सेंटिव्हचं काम आहे का? पैसे मिळणार नाही, कमी मिळणार. आणि दिपवाळीचा ऍडव्हान्स तुम्ही 200 रुपये कंपनी देना म्हणून बंद ठेवलं, आणि पुन्हा कंपनी तुमच्याकडनं 50-50 रुपयानं 2 महिने 4 महिने वसूल करते. त्याच्यापेक्षा 4 महिना अगोदर तुम्ही दिपवाळीचा जर तयारी केली, 50-50 रुपये साठवून, आणि 200 रुपये दिपवाळीला जर झाले तर ती किती बरं होईल. कंपनीच्या मागे लागायचं काम आहे का? हात पसरायचं काही काम आहे का? म्हणजे असल्या गोष्टी मी आयुष्यभर जपून ध्यानात ठेवले. त्या म्हणताना मला ह्या गोष्टीचं कुठल्याही नर्वसपणा हे माझ्याविषयी नाहीच. अजून एकदा आपण पेपर वाचत होतो असंच, आणि त्यामध्ये मी जॉर्ज फर्नांडिसचं नाव वाचलं होतं, आणि तेव्हा आपलं असं बोलणं झालं, तेव्हा तुम्ही म्हणला हा माझा सगळ्यात आवडता नेता आहे म्हणून. तर मी तुम्हाला विचारलं होतं, तो प्रसंग सांगाल अजून एकदा? काय जॉर्ज फर्नांडिसचं आमच्या किर्लोस्करवाडीच्या गेटवर भाषण झालं, आणि त्यांनी काय सांगितलं की तुमचे फंड म्हणून कंपनी पैसे जे कापून घेते, ते पैसे तुम्ही जेवढे घालताय त्याच्या तेवढेच कंपनी पैसे त्यात घालते, आणि कंपनीकडे ते पैसे शिल्लक राहते, आणि त्याचे पुन्हा गव्हर्नमेंट रिटायर झाल्यानंतर तुम्हाला व्याज देते. त्या फंडाच्या रकमेचं व्याज देते. तुम्ही हयात आहे तोपर्यंतच ती रक्कम तुम्हाला म्हणजे व्याज मिळतं. तुमच्या माघारी ते तुमच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत आणि व्याज बी मिळत नाही. तेव्हा तुम्ही प्रॉव्हिडंट फंडात पैसेच ठेवणार. पैसे काढा आणि तुमच्या नावावर ठेवा. मी असल्या गोष्टी मी जपून ध्यानात ठेवून ठेवल्या. त्यावेळेलाच मी 22,000 रुपये काढले आणि त्या पैशाचीच पुन्हा जमीन घेतली. आता ज्या वेळेला म्हणजे सगळ्यांना असं वाटत असतं की बाबा आपला मुलगा चांगल्या स्थिर पगारावर असावा किंवा काय, तर मी ज्या वेळेला ठरवलं की साहित्यात काम करायचं, कथाकथनात काम करायचं, त्यावेळेला तुम्हाला असा धोका निर्माण झाला नाही का की बाबा हे आपल्याला आवड लागली पण आपण किर्लोस्कर मध्ये कामाला होतो, आणि हा तर असा म्हणजे लहानपणापासूनच साहित्याची आवड लागलेली आहे आणि ह्याचं भविष्य काय होईल, आणि हा कथाकथन करायचं म्हणतोय, त्यावेळेला तुम्ही मला म्हणाला की बाबा हा ठीक आहे, मी जिवंत आहे तोपर्यंत तुला काय काळजी नाही, पण तुम्हाला आतनं काय वाटत होत? काय माझ्याच आयुष्यात मी मोर असं करीन आणि तसं करीन हे अजिबात कधी डोक्यातच आणलं नाही आणि अजून बी आणलं नाही. येईल त्या प्रसंगाला तोंड द्यायचं, मिळेल ती पैसे जपून ठेवायचं, मिळवायची अक्कल असली पाहिजे, तसं खर्चायची सुद्धा अक्कल असली पाहिजे. खर्च कमी केला पाहिजे, मिळगत जादा केली पाहिजे, आणि ह्यातनं आपली प्रगती होत जाते. मी ही करीन आणि मी ती करीन हे माझ्या आयुष्यात मी माझ्यासाठी केलं नाही. मी माझ्या मुलासनी बीन, नातवासनी बीन, बायकोला बी कधी म्हणलो नाही तू असं कर तसं कर.
फक्त त्यांच्या अडचणीला मी उभा राहील. आणि पेपरमध्ये एखादे लेख आवडला तुम्हाला तर तुम्ही घरातल्या सगळ्या नातवंडाला म्हणता की हे लेख वाच आवडतोय, हे लेख वाच आवडतोय. तर आजच्या ह्या नव्या पिढीतली मुलं मोबाईल मध्ये इतके मसलूब झालेले आहेत, तर तुम्हाला असं वाटतंय का की ते वेळ काढून वाचतात आणि त्याचा त्यांना फायदा होतो? जरूर होते. आणि मुलं मी सांगितलं म्हटलं की ती वाचतेच. अमुक एक ती बाबा अमुक एक सण कसा झाला, कशामुळं आला, कशा म्हणजे त्या सणाला काय काय केलं पाहिजे, हे जे एखादी माहिती जर आली तर मी माझ्या सुनांना नातवंडांना ती माहिती वाचायला हो. देतो. आवडीनं वाचते आणि मला सांगते की बाबा हो चांगलं आहे बरं. बऱ्याचदा तात्यांनी मला दिलेलं आहे वाचायला, लेख असतील पुस्तकातील वगैरे असं. आता पुढच्या पिढींना म्हणजे बऱ्यापैकी तरी वाचनाची आवड कमीच आहे, तर ती वाढवण्यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांना? आता वाढवण्यासाठी काय सांगायचं म्हटलं तर त्याला गोष्टीच सांगायला पाहिजेत की बाबा तू काहीतरी वाचलेलं दुसऱ्याला सांगितलंस तर त्याचा फायदा आहे. मोबाईल बघून तू दुसऱ्याला काय सांगणार? आपणाला फायदा झाला पाहिजे, आपलं म्हणजे टाइम गेलं पाहिजे, गुढी गुलाबीत राहता यावं ह्याच्यासाठी वाचनच पाहिजे. म्हणजे ते दुसऱ्याला आपणाला सांगता येतं. वाचन केलं तर दुसऱ्याला सांगता येतं. पेपर वाचला दुसऱ्याला सांगायला, पुस्तक वाचलं दुसऱ्याला सांगायला, मोबाईल बघितल्यावर दुसऱ्याला काय सांगायचं? त्याच्यापेक्षा मोबाईल नाही होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला इथं मुलाखतीच्या निमित्तानं लक्षात आलं की एकदा मी शेतात गेलो, तात्या शेतात गेलत पाणी पाजायला आणि आई म्हणली की जेवण घेऊन जा. आणि त्यावेळेला माझं साहित्यातलं मित्र आलं होतं आणि मग मी तो डबा घेतला आणि शेतात गेलो. आणि शेतात गेल्यानंतर तात्या म्हणलं मी जेपर्यंत 1-2 दारी धर. मी म्हटलं माझं साहित्यिक मित्र आली ती आणि तेवढा वेळ माझ्याकडे नाही. मग मी डबा ठेवला आणि आलो घरी. संध्याकाळी मला वाटलं की तात्या काय तर म्हणतील कावतील, आणि संध्याकाळी मला तात्याने बोलवून घेतलं आणि तात्या म्हणले की तुझं साहित्यातलं मित्र आलतं आणि तू डबा घेऊन आलास, तिथून पुढे असं करू नकोस. तुझ्या क्षेत्रातली कोण आली तर शेतात डबा घेऊन यायचं नाही. आजपर्यंत असं एकही उदाहरण झालेलं नाही की शेतात जेवण आलं नाही, ज्याला जेवण न्यायचं आहे तो माणूस बांधाव मेला जेवण नाही म्हणून, तो येईल शिव्या देईल. पण आपलं जर ह्या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर आपलं आई वडील, मुलं बाळ, भाव, पत्न्या, आजी आजोबा ही जगातली कुठलीही नात्याला प्राधान्यक्रम द्यायचा नाही, तर आपल्या करिअरला आपल्या कलेला महत्व दिलंस तर ह्या जगात टिकशील. एवढं मुलगा ज्या वेळेला आपले 2 दारी धरायला न थांबणाऱ्या मुलाला सुद्धा संध्याकाळी येऊन आल्यानंतर त्या मुलाला तसं सांगण्याचं यांच्याकडे जे बळ आलं ते मला वाटतं की हे सारं पुस्तकामुळेच असेल कदाचित. असं काही नाही, पुस्तकामुळे नाही. मलाच माझ्या आई वडिलांनी कधी शिवी दिली नाही का, अंगाला ढका लावला नाही का, मारले नाही. माझी चूक झाली तरी लगेच सुधारून त्यांनीच मला सांगितलं. मी असंच एक वेळ विहिरीवर आंघोळीला गेलो आणि तिथं मी शेंगा वेचल्या आणि रविवार होता त्या दिवशी. मग ती शेंगा घेतल्या आणि चावडी मोहर देऊन तेलाच्या दुकानात नेऊन त्या विकल्या शेंगा आणि 2 पैसे आले. मी घरी आलो ना आईला ते 2 पैसे दाखवलं. आई म्हणलं मी शेंगा येतलं त्या ऐकल्या आणि ही 2 पैसे आली. अरे म्हणले माझा आज रविवार होता, उपवास होता, आयतवार होता, तो मी शेंगा खाल्ल्या असत्या, मला खायला झाल्या असत्या, ऐकल्यास कशाला? म्हटलं मी आत्ता जातो आणि शेंगा घेऊन येतो. अजिबात नाही, मग आपल्या घरात तर शेंगा नाही ते. मग अशी का म्हणलीस? अरे पण असं करायचं नाही म्हणली. तर मलाच माझ्या आई वडिलांनी कधी त्रास दिला नाही, त्यामुळं मी माझ्या कुटुंबाला कधी त्रास होईल असं वागलोच नाही. आता हे ज्या वेळेला मुलं पुस्तकं वाचतात, आत्ताच्या नव्या पिढीतली पुस्तकं वाचतात आणि त्यातून त्यांना जे मिळतंय उपजत मिळतंय ते जुन्या काळातल्या लोकांना बाबा वाचल्यानंतर लोकांना सांगाय वाटायचं का, तर ते माध्यम नव्हती आनंदाची. मग तुम्ही सांगायचं मधल्या सुट्टीत आणि सगळे ऐकायची वगैरे. आता ज्या वेळेला म्हणजे तुम्हाला चांगलं काय वाटतं त्यावेळेला तुम्ही घरच्या मुलांना वगैरे सांगता आणि ती मुलं ऐकतात. पण आजकाल बाहेर बघितलं तर म्हणजे एखाद्या जर घरात असं वयस्कर व्यक्ती आहे त्याचा जी अनुभव आहे ती त्यांना तेवढ्या चांगल्या पटीत सांगता येत नाही.
आणि मग त्यांच्यात ते नैराश्य येतं आणि मग ते घरापासून लांब कुठं तर बसतात आणि ते नैराश्यात येतात. तर त्या लोकांच्यासाठी तुम्हाला काय सांगता येईल की बाबा हे एवढं 11 जणांचं कुटुंब तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने ठेवू शकले आणि त्यांना मात्र घरामध्ये म्हणजे आपलं स्वतःचं स्थान टिकवता येत नाही. काय माणसानं आपल्या अपेक्षा वाढवल्या नाही पाहिजेत. घरच्यांना त्रास होईल, बायकोला त्रास होईल, आईला त्रास होईल किंवा बहिणीला भावाला त्रास होईल असं वागायचं नाही आणि बोलायचं नाही. हे जर आपण कंट्रोल जर केलं तर कुठल्याही गोष्टीची अडचण येत नाही. कुठल्याही कुटुंबात कसंही मी जरी राहिलो तरी माझ्यावर नाराज म्हणून माणूस कोण होणार नाही. दुसऱ्याला नाराजच करायचं नाही. भूक 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 म्हणजे काय, आता मला एक बाबा ह्या वयात माझं जेवण बरोबर 12ला पाहिजे, 1-2 वाजेपर्यंत नाही आलं तर मी रागवायचं नाही. तू तुझ्या प्रपंचासाठी ज्या वेळेला रानात जात होतास तेव्हा 3-3 वाजेपर्यंत रानात काम करत होतास बिन जेवणाचं, तेव्हा त्याला भोका नव्हत्या का? मग आताच का भोकाचं ध्यान झालं? असल्या गोष्टी आपण ध्यानात ठेवल्या पाहिजे. आज आपल्या घरामध्ये साहित्याचं वातावरण आहे. तुम्ही वाचलेल्या कादंबऱ्याचे लेखक आज घरी येतात आणि एकेकाळी म्हणजे तुम्हाला आवडणारे लेखक आज याना त्या कारणानं घरात येतात, तुम्हाला भेटतात. त्यावेळेला तुम्हाला कसं वाटतं की बाबा एकेकाळी आपण हे धडे ह्यांचं वाचले, यांच्या कादंबऱ्या वाचल्या आणि ते लेखक आज फोनवरून आपल्याशी बोलतायत, कधी कधी आपल्या घरी सुद्धा येत आहेत. ठीक आहे, म्हणजे आता तुझ्यामुळेच ते सगळं घडलं आणि मला ते म्हणजे तुमचा आशीर्वाद हे मोठा आशीर्वाद आहे असं का वाटायला लागले त्यासनी. तर तुझं हे कॅरियर कथाकथनात जे झालं त्या कॅरियरमुळे तुझ्या मागं बॅकग्राऊंड कसलं आहे, ह्याला उपजतच एवढं ज्ञान कसं आलं, ते वडिलापासून तो मला हे ज्ञान मिळालं म्हणताना ही लोक माझ्या पाया पडायला. त्यामुळे मला त्यांचं कौतुकच वाटतं आणि मला अतिशय आनंद आहे. तात्या, मला नानांनी एकदा एक तुमचा प्रसंग सांगितलेला की तुमचा एक खास मित्र होता किर्लोस्कर कंपनीतला आणि तुमचं काहीतरी रिटायरमेंटचं जेवण होतं आणि त्यांना तुम्ही ठरलेलं की जे अजून रिटायर व्हायचे त्यांनाच फक्त जेवाय बोलवायचं आणि जी रिटायर झाली त्यांना नाही बोलवायचं. आणि तो तुमचा खूप खास होता आणि त्याला तुम्ही बोलवलं नाही तर तुम्ही त्याला हळू सांगू शकत की येऊन जेवून जा. पण एवढं कठोर आणि तत्वनिष्ठ राहण्यामागचं कारण रात्री भेट झाली दोघांची. काय ठरवलेल्या गोष्टीत बदल करायचा नाही हे माझ्या कायम म्हणजे माझ्या स्वभावावर प्रभाव पडला. तो बायकोचा पडला म्हणजे मालकिनीचा. ती एकदा ठरले ना तर त्यात बदल नाही. त्यामुळे त्याला सांगितलं नाही म्हटल्यावर तो आलाय तर नाही त्याच्या बरोबर मी बोलणार. असंच एक वेळ मित्र घडला न सांगता सुद्धा तो त्या कार्यक्रमाला आला आणि तुम्ही त्याच्याशी बोलला नाही का तर त्याला निमंत्रण नसताना तो आला तरीही ती व्यक्ती जेवली. जाताना माझ्या खांद्यावर टाकून म्हणजे की तुझ्या वडिलांना मला निमंत्रण दिलं नाही पण मला बी लाज नाही म्हणून मी घेऊन गेलो. तरी सुद्धा तुमची मैत्री पुढे राहिली. आजच्या काळात इतकं असं बॉन्डिंग मैत्रीचं का होऊ शकत नाही? मगाशीच मी सांगितलं दुसऱ्याला ताप होईल त्रास होईल असं अजिबात वागायचंच नाही. मी सगळ्या मित्रांच्या बरोबर तसाच वागलो म्हणून त्यांनी माझ्यावर नाराज कधी झालीच नाही. माझ्या चुका त्यांनी पदरात घेऊनच मला मान्य केलं होतं. ते त्याचा स्वभावच आहे तसा. अजूनही तात्यांचे मित्र दर रविवारी येत असतात आणि व्हरायटी असतात, दरवेळी नवीन नवीन येत असतात. इव्हन त्यांचे कॉलेजवाले फ्रेंड्स, कामाचे फ्रेंड्स असतील सगळे अजून येत असतात आणि त्यांचं टॉपिक पण असे वेगवेगळे असतात. व्हरायटी ऑफ टॉपिक्स आपल्याला ऐकायला मिळतात त्यांच्या कॉन्व्हर्सेशन मधून. ओव्हरऑल आज दिवाळी अंक म्हणजे सगळेजण फक्त घेतात आणि कुणीतरी ओळखीच्यानं दिला किंवा काय असं असतंय. पण आपल्या घरात वर्षाला एक 7 ते 8 दिवाळी अंक येतात आणि सगळे दिवाळी अंक तुम्ही वाचता, चांगला असेल ते दुसऱ्याला सांगता. म्हणजे आजच्या काळात एक दिवाळी अंक वाचणं अवघड असताना वयाच्या 83-84व्या वर्षी सुद्धा तुम्ही सगळे दिवाळी अंक वाचता आणि एखाद्या लेखकाचं आवडलं तर त्याच्याशी फोनवर बोलता. एवढी आवड कशी काय आजच्या वयात राहिली? नाही, पहिल्यापासूनच मला आवड आहे ना, त्यामुळे ते वाचनाची आवड राहणारच. आणि महत्वाचं म्हणजे काय एक गोष्ट मी कायम लक्षात ठेवली. मगाशी आपल्या बोलण्यात काय आलं की एवढं कठोर तुम्ही कसं झाला, तर
मी माझा मित्र घरी येणार आहे म्हणून मालकिनीला सांगितलं, बायकोला सांगितलं. आणि मग मित्र येणार आहे म्हटल्यानंतर तिने साधं घर शेणाबिनानं सारवून झाडलूट करून सगळं व्यवस्थित करून ठेवलं. आणि मित्र येणार होता 4-5 वाजता वाडी सुटल्यावर. तो काय आलाच नाही. आला नाही म्हटल्यानंतर वाट बघून बघून नाही आला. मी मग त्याला बघितलं कुठं येतोय नाही तर नाही आला. मग मला मालकीने सांगितलं असं जर असेल तो म्हणणारा येत नसेल तर त्याला पुन्हा सांगायचं नाही. म्हणजे असा कठोरपणा माझ्याकडं त्यामुळे आला. आता शेवटचा एक प्रश्न घेऊन मला तुम्ही एकदा मी तुमची एक वस्तू घेतलेली आणि तुम्ही मला आणि ती तुम्ही परत मला मागितली आणि ती माझ्या लक्षात नव्हती मी कुठे ठेवल्या. मी म्हटलं मला माहित नाही. तर तुम्ही मला तेव्हा रागात असंच म्हणला की असंच असते, जेव्हा एखादा पुढचा एखादी वस्तू मागतो तेव्हा खूप गोड बोलतो आणि जर आपण त्याला परत मागे गेलो आपण वाईट होतो. ह्याचं जरा विश्लेषण करा की असं मी पण ती बघितलं आपल्या जीवनात तर ते तसंच आहे. काय म्हणलं मला कळालं नाही. पुन्हा एकदा ऋतू तू सांग मला काय त्याला म्हणायचं. एखादी गोष्ट आपण घेतली तर तेव्हा देताना तो माणूस चांगला असतो, पण नंतर तुम्ही मला परत मागायला लागला तर मी तुम्हाला ओरडत्या. म्हणजे त्या क्षणी त्याला त्याची कदर नसते की एका टायमाला तुम्ही मला एक मदतीला आलाय. मग ते माणूस कसं काय तसं रिएक्ट करत असेल. तेव्हा आता खेकसणं म्हणा किंवा ओरडणं म्हणा, तेव्हा काय म्हणतो आता तुम्ही शांत बसा, तुम्ही का मागायला लागलायसा, कधी सापडेल तेव्हा सापडेल असं. मग ते का जात असतील. म्हणजे त्यानं देताना कसं हुडकून वगैरे दिलं पाहिजे. हा बाबा 5 मिनिटं थांबा वगैरे असं नाही. तर तशी का वागत असतील. आता आजकाल असंच झालंय सगळीकडे. लिहायचं पण द्यायचं जाऊनच आणायचं त्याच्याकडे. ते म्हणून घरला येणार नाही. पुस्तकांचं सुद्धा होतंय. पुस्तकाचं सुद्धा तसंच, पैशाचं सुद्धा तसंच. म्हणून मी दस्तीच करत नाही. तर आज विचारतरंगच्या या भागामध्ये वाचनाने समृद्ध झालेल्या व्यक्तिमत्वांच्या मुलाखती हे सदर मी माझ्याच कुटुंबापासून सुरू केलं आणि एकत्र कुटुंब अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालवून फक्त आणि फक्त विचाराच्या आणि साहित्याच्या बळावर ज्यांनी अत्यंत आनंदात आपलं आयुष्य घालवलं त्या माझ्या वडिलांची मुलाखत त्यांच्या नातवंडाने घेतली आणि आपण ती शेवटपर्यंत बघितली. आपल्या सर्वांचंच मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.